मंडळी, एका गँगस्टरच्या अटकेमुळे संपूर्ण यवतमाळ हादरलंय। खून, खंडणी, आर्म ॲक्ट सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला माणूस आपल्या महाराष्ट्रात अगदी आपल्या शेजारी राहत होता, तोही 2 वर्ष, आणि ही माहिती कोणालाही नव्हती। पण अखेर पोलिसांनी धाडसी कारवाई करत याला पकडलं। ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर यामागे एक मोठं क्रिमिनल नेटवर्क आणि त्याला मिळणारं आंतरराष्ट्रीय फंडिंग ही आहे। काय आहे ते फंडिंग आणि कोण आहे तो मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल, हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, यवतमाळ शहरातल्या शांत दांडेकर लेआउट मधल्या एका साध्याशा घरात गेली 2 वर्ष एक अत्यंत धोकादायक गँगस्टर राहत होता। नाव बदलून धाबा व्यावसायिकाच्या रूपात तो या समाजात मिसळला होता। पण हा गँगस्टर साधा सुद्धा नव्हता, तो म्हणजे लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा मोस्ट वॉन्टेड कॉन्ट्रॅक्ट किलर। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा, वय 35, राहणार होशियारपूर, पंजाब। भिंडावर पंजाब आणि राजस्थान मधून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल होते। तो गेल्या 2 वर्षांपासून यवतमाळमध्ये आपल्या मूळ ओळखीपासून दूर नवं आयुष्य घेत असल्यासारखा राहत होता। पण हा केवळ दिखावा होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं गुप्त माहितीच्या आधारे त्याचं ठिकाण शोधून काढलं। पोलिसांनी घराभोवती घेराव घातल्यावर भिंडाला शंका आली आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ पकडलं आणि चौकशीत त्यानं स्वतःची खरी ओळख मान्य केली। भूपेंद्र सिंगनं 2023 मध्ये पंजाबमधील बाडनेर इथं हरपाल सिंग उर्फ रिंकू या व्यक्तीचा खून केला होता। त्याच्या विरुद्ध याआधीही खुनासाठी 20 वर्षांची शिक्षा आणि खुनाच्या प्रयत्नासाठी 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती, पण तो दोन्ही प्रकरणात फरार होता। पण इथं एक मोठा प्रश्न निर्माण होतो की एवढा धोकादायक गुन्हेगार यवतमाळमध्ये राहतोय आणि कोणालाही संशय का आला नाही। भिंडा हा स्लीपर सेल सारखा कार्यरत होता। याला प्रत्येक महिन्याला 20 ते 25 हजार रुपये पाठवले जात होते, तेही थेट अमेरिकेतून। तपासात समोर आलं की सौरव गुज्जर, जो की बिल्लू गुज्जर या गँगस्टरचा भाऊ आहे, तो गेली 3 वर्ष भिंडाला डॉलरमध्ये मनी ट्रान्सफर करून पैसे पाठवत होता। यावरून लक्षात येतं की ही केवळ एखाद्या गुंडाची गोष्ट नाही, तर ही एक इंटरनॅशनल गँग ऑपरेशनची लिंक्ड चेन आहे। या अटकेच्या काहीच दिवस आधी नाशिकमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकवला गेला होता। यातून समाजात मोठा संताप उसळला होता। या प्रकारावर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासात दोघांवर राहुल हांडोरे आणि विशाल करकसे यांच्यावर कारवाई करण्यात आली। या दोघांनी बिश्नोईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता। पोलिसांच्या मते अशा कृती समाजात गैरसमज आणि भय निर्माण करतात आणि यावर कडक कारवाई करणं आवश्यक आहे। याच संदर्भात मागे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट जाहीर केलं होतं की बिश्नोई गँगचे महाराष्ट्रात मोठमोठाले प्लॅन्स होते। सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, बाबा सिद्दीकी यांची हत्या, यामागेही बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय आहे। त्यांनी सांगितलं होतं की बिश्नोई गँगला महाराष्ट्रात गँग स्थापन करायची आहे, शहरांमध्ये दहशत माजवून खंडणी उकळायची आहे। पण पोलीस आणि यंत्रणा सतर्क आहेत आणि अशा कुठल्याही प्रयत्नांना यश मिळू दिलं जाणार नाही। आता या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे। समाज विघातक पोस्ट, व्हायरल व्हिडिओंवर नजर ठेवली जाते। स्लीपर सेलच्या शक्यता लक्षात घेता अनेक ठिकाणी गुप्त कारवाया सुरू आहेत। पोलिसांनी राजस्थान आणि पंजाबच्या पोलिसांनाही माहिती दिली असून भूपेंद्र सिंग उर्फ रघुला घेऊन जाण्यासाठी त्यांच्या टीम्स यवतमाळमध्ये दाखल झाल्या। एकंदरीतच या घटनेवरून लक्षात येतं की गुन्हेगारी केवळ शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती आता तुमच्या दारात येऊन पोहोचली आहे। ओळख बदललेले गुन्हेगार, आंतरराष्ट्रीय फंडिंग, सोशल मीडियावर क्रिमिनल्सची प्रसिद्धी, ही सगळी आपली यंत्रणा, समाज आणि सुरक्षा यांच्यासाठी मोठी आव्हानं आहेत।
पण यवतमाळ पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस खरंच कौतुकास्पद आहे. पोलिसांच्या हाती आता खूप मोठा धागा लागलाय. त्यामुळे या आरोपीच्या माध्यमातून पोलीस बिश्नोई गँगच्या मुळापर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता यातून निर्माण होते. तुम्हाला बिश्नोई गँगच्या हेतूबद्दल काय वाटतं? विशिष्ट लोकांना टार्गेटवर ठेवणारी बिश्नोई गँग हाती लागणार का? कमेंट बॉक्समधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.